नमस्कार मित्रांनो, मी आपला बाबा हिंडफिरे। आज आपण आहे पाराशरी नदी तीरी वसलेले श्रीराम प्रभूंचे मंदिर व दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथून आपली पायी दिंडी सोहळा निघणार आहे। रामवारी वर्ष पहिले धर्मजागरण समिती पिंपळगाव बसवंत यांनी ही रामवारी आयोजित केली आहे। प्रभू श्रीरामांची विधिवत पूजा अर्चा करून सर्व मंडळी निघण्यास तयार। माऊली ज्ञानेश्वर महाराज विश्वगुरु निवृत्ती पालखी मार्गात जागजागी रांगोळ्या काढलेल्या होत्या। काम चालूच होतं। अजून गोमाता सुद्धा आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत।
असताना एक बाजूला जेव्हा रिंगण पडले होते त्यावेळेस साडी श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. एक बाजूला पाववडे निघत होते. सर्वांसाठी पाववडे. आमदार साहेबांना महिलांतर्फे निवेदन देण्यात आले.
धर्मजागरण समितीतर्फे वारकऱ्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था अशी पण करण्यात आली होती जागजागी. 10 किलोमीटर झालं तरी बायांना फुगडी खेळण्याची हौस काही सुटत नव्हती आणि रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा महिला वर्ग फुगड्या खेळत होतं. पुरुष मंडळी दमली तरी बाया काही थांबायचं नाव घेत नव्हत्या. फुगड्या उलट्या पालट्या सरळ कशा खेळून इतक्या दमल्या तरी ते चालूच आहे. बघा उलटी फुगडी चालू झालेली आहे. थोडा वेळ आराम केला आणि इथून निघाली पालखी. यतीन भाऊ स्वागत करायला आले. ओझर येते आणि यांच्यातर्फे जेवणाचा बेत ठेवलेला होता. बघा स्वतः पुढे येऊन पालखीचं स्वागत केले त्यांनी. झेंडा हातात घेतला आणि सर्व वारकरी प्रसन्न झाले. त्यांच्याशी हात मिळवले. दुर्गा माता मंदिर येथे पालखी पोचली. यतीन भाऊ स्वतः पालखीबरोबर चालत आले. थोडे उन्हाचा जोर वाढला होता तरी वारकऱ्यांची ऊर्जा अजूनही तशीच होती. दुर्गा माता मंदिर येथे पालखी थोड्या वेळ विसावणार होती. आलोच आहे मंदिरात तर दर्शन करून घेऊ. मंदिरात चाललो दर्शनाला. फार वर्षानंतर आलो. देवीची मूर्ती अतिशय प्रसन्न दिसत होती. माणसं मनोभावे दर्शन घेत होते. एक बाजूला महिलांच्या पंक्ती बसवल्या. पुरुषांच्या आधी महिलांना जेवणाचं मान दिला. पंगत चालू होती. बाया मस्त सावलीला वटवृक्षाखाली बसल्या. जेवणाचा आस्वाद घेत आहे. पुरुष मंडळी वाढत आहे. यांना आमच्या मावशी पण बसल्या जेवायला. वहिनी साहेब सगळ्यात माणसं एक बाजूला विसावं घेत आहे. तोपर्यंत पालखी झाली मार्गस्थ.
पालखी मार्गस्थ झाली, पण एक चांगलं हे बघायला भेटलं की पोलीस बंदोबस्त आम्हाला होता. इथून खंडराव मंदिरपाशी आलो. बघा पोलीस कसे बंदोबस्त देत आहे, ट्रॉफिकची व्यवस्थित करताय ट्रॉफिक. सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या मठाच्या समोर पेट्रोल पंप आहे. त्याच्या शेजारी ही चहाची टपरी छोटीशी, तिथे या मामांनी आम्हाला चहासाठी थांबवली दिंडी. थोडं जाणवायला लागलं होतं आता. क्षणभर विश्रांती घेतली, केळी खाल्ली थोडी आणि चहा घेतला आणि आपण जागा मोकळी करून दिली महिला वर्गासाठी. आता महिला चहा घेत आहे, केळी खात आहे, पण आराम करते. अशा पद्धतीने सर्व चाललं आहे. गप्पा गोष्टी, पाणी घेत आहे. पण पुरुष मंडळी थोडी पुढं जाऊन बसली, जागाच्या अभावामुळं. उन्हाचा तडाखा होता, त्यामुळे लिंबाच्या झाडाखाली विसावले पुरुष मंडळी. गप्पा गोष्टी चालले. 10व्या मैलापर्यंत हे पोलीस आमच्याबरोबर होते. यांनी आम्हाला फार सहकार्य केलं. साहेब स्वतः आलेले होते. फोटो काढला, सेल्फी घेतला सर्वांनी आणि मार्गस्थ झाली तिथून. हे आहे आजीचे पुस्तकाचे हॉटेल. इथे जेवणाबरोबर पुस्तके पण वाचायला मिळतात. एक वेळ भेट द्या. दत्त मंदिर येथे पोचली दिंडी. म्हटलं चला दर्शन घेऊ, तुमचं पण दर्शन होऊन जाईल. या एकमुखी दत्त महाराज. पहिल्यांदाच या मंदिरात येण्याचा योग आला आणि तोही पायी. याचा आनंद आहे. पोहे खाल्ले मस्तपैकी. फार सुंदर होते पोहे. सर्वांनी पोहेचा आस्वाद घेतला. चहाची सोय होतीच, चहा घेतली, आराम केला इथे. हे बघा आमचे सगळे लहान वारकरी, सगळे थोर मोठे. महिला वर्ग एक बाजूला बसली होती, पुरुष मंडळी एका बाजूला. बघा सेल्फीचा आनंद घेत आहे बाया पण. झाले चहा पिऊन, थोडा आराम करून इथून लवकरच दिंडी मार्गस्थ करणार. जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम. श्रीराम जय राम जय जय रामचा घोष करत करत पालखी पोचली बळीर महाराज मंदिर येते. आणि सर्वांना दर्शन करायचे होते, पण मंदिराची साफसफाई चालू असल्यामुळे काही आपल्याला जाता नाही आलं मंदिरात. मंदिर ओलं होतं, सप्ताह चालू आहे तिथे. मग थोड्या वेळ थांबले आणि केळीचा आस्वाद घेतला. पालखी झाली मार्गस्थ. इथून परत दुसरे पोलीस दोन, एक मोटरसायकलवर आणि एक आमच्याबरोबर पायी, त्यांना केळी घेण्याचा आग्रह केला, पण त्यांनी काही घेतली नाही. आता नाशिक शहरामध्ये आगमन झालं आहे दिंडीचं. आणि थोड्या वेळापूर्वी बॅटरी डाऊन झाल्या होत्या, त्याच्यामुळे बॅटरी घेण्यासाठी दिंडी थोड्या वेळ थांबली. 2 बॅटऱ्या नवीन विकत घेण्यात आल्या. हा आहे जुना आडगाव नाका. येथे फार ट्रॉफिक असते, पण आज सुदैवाने येथे कोणची ट्रॉफिक कमीच होती. ट्रॉफिक फार कमी, त्याच्यामुळे थोडं सोयीस्कर गेलं पोलिसांना बी. पोलिसांनी फार सहकार्य केलं. ट्रॉफिक थोडी एक बाजूनी काढून दिली होती. वारकरी एका शिस्तीत चाललेले होते. शिस्तीचा कोणी उल्लंघन करत नव्हतं. काही मोटरसायकलीवाले होते जास्ती काही असलेले, बरोबर होते.
तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम आता गंगा घाटावर पोचली आहे दिंडी. मावशी आमच्या मनोभावे चालल्या. पायाला फार दुखणं होतं तरी चालल्याच त्या, काही नाही म्हणत नव्हत्या. गंगेवर आलो, सर्वांनी हातपाय धुतले, फ्रेश झाले. एक बाजूला आरती तयारी चालू होती. गंगा पूजन झाले. गंगा पूजन नंतर आरती चालू झाली आणि यावेळेस आम्हाला आरतीचा मान देण्यात आला. सर्वांना आरती देण्यात आली. एकेकाला सर्वांनी मनोभावे आरती केली. सर्व हजर होते. उत्साह द्विगुणित झाला. या बाजूला आरती चालू आहे, दुसऱ्या बाजूला खालच्या बाजूला पण एक आरती होते. त्या असे कामान लावलेले असतात. फार सुंदर वाटतं. फार गर्दी होती. भरपूर लोक आलेले असतात. या बाजूला दोन्ही तीरावर हे बघा आमच्या महिला वर्गाकडे आरती देण्यात आली. धर्मजागरण समितीने आधीच नियोजन केलं असल्यामुळे हे सर्व शक्य झालं. आरतीचा आवाज आपण यात घेतला नाही, थोडा कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण काय आरती याच्यात घेतलेली नाही आहे. त्यामुळे इथे व्हाईस देण्यात आला. गंगा आरती पहिल्यांदाच बघितली मी. फार प्रसन्न वाटले. गंगा आरती उरकल्यानंतर काळाराम मंदिर येथे आरतीचा मान देणार आहे. त्यामुळे थोडी लगबग करून निघावे लागणार आणि तिथे व्हिडिओ शूटिंगला परमिशन नसल्यामुळे आपण काही व्हिडिओ शूटिंग करणार नाही. धन्यवाद. आपला बाबा हिंडफिरे.